तर मुंबई आणि उपनगरात पावसानं दिवसभर जोरदार बॅटिंग केली आहे। पुन्हा एकदा पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। मुंबई महापालिकेच्या महापौर ऋतू तावडे यांच्या समोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। पाहणी दौऱ्यावेळी सायन परिसरातील ही घटना समोर आली आहे। ज्या अधिकाऱ्यांनी मॅनहोल उघडं ठेवलं त्या अधिकाऱ्यांची ऋतू तावडे यांनी कानउघडणी केली। गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे। मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच। पण ज्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या। जेव्हा महापौरांच्या समोर ही घटना घडते, हा महापौरांचा खरा अपमान आहे आणि महापौरांच्या अपमानाबरोबर महापौरांना ते माहितीच नसावं की तो आपला कर्मचारी आहे, हा त्या कर्मचाऱ्याचा अपमान आहे। म्हणजे मान पान अपमान याचं नाट्य आता चालू आहे आणि या अशा जेव्हा घडतात गोष्टी तेव्हा मी बघते, मी इन्क्वायरी लावते, त्या क्षणाला स्टॉर्म वॉटर जे पावसाळी नाल्यांचा जो एक्झिक्युटिव्ह आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या क्षणाला त्यांना निलंबित केलं पाहिजे। महत्त्वाची घडामोड महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। मुंबईसह पालघरला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्येही विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 5 दिवस मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत, मान्सून राज्यभरात पोहोचल्याची माहिती सुद्धा हवामान विभागानं दिली आहे। मान्सूनचे वारे आणि मान्सून सक्रिय झालेला आहे आणि आज त्याने पूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे असं आपण म्हणू शकतो। महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झालेली दिसून येते। काल मुंबईमध्ये 224 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। तर या 5 दिवसांमध्ये पुणे आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पावसाळी वातावरण कंटिन्यू राहील। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडमध्ये राजकारण तापलंय। खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय। हत्येमागे पूर्वनियोजित कट होता असा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय। तर घाबरत नाही, मी बीडचा वाघ, पोलिसांना सहकार्य करणार असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडमध्ये राजकारण तापलंय। या प्रकरणात बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरभ सोनवणेंनी आरोपींना मदत केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय। कोण म्हणत होतं माझं काही होऊ शकत नाही किंवा मारा? नाही, मी कालच सांगितलंय, उमेश मानेने सांगितलं, मी बी सांगितलंय, सौरभ सोनवणेचं मी क्लिअर स्पष्ट नाव घेऊन सांगितलंय। होईल ना तपासात 100% निष्पन्न होईल ना, कॉल्स 100% मिळणारच आहेत। संगनमत करून येऊन माझ्या हॉटेलवरून हल्ला केलाय, तिथून त्यांनी पळ काढल्यानंतर पुढे येऊन पण अडवलंय त्यांना आणि अडवून परत तिथं माझ्या भावाला चाकूने घुसून मारलंय त्यांनी। या ठिकाणी माझे 20 जून रोजी शनिवार रोजी माझे CCTV फुटेज पूर्ण चेक केली। CCTV फुटेज चेक केली असता मी दुपारी 2 वाजता या घरी माझ्या पवनसुत निवासस्थानी आलो आहे। 9 ते 2 मी एडेश्वरी शुगर फॅक्टरी युनिट 1 या ठिकाणी होतो। त्याची तिथली देखील माझी CCTV फुटेज आहे। दरम्यान विलास घुलेची हत्या दुर्दैवी असून पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले। या प्रकरणामध्ये जे माझ्या मुलाचं नाव येते ती जाणीवपूर्वक याच्यामध्ये राजकारण आहे। जर ठीक आहे, कुटुंबियांचा संशय असेल, कुटुंबियाला वाटतंय तर कुटुंबियाने बिलकुल ही करावं, कुटुंबाच्या बाबतीत मी काही ही नाहीये। पण हा जो आमच्या इथं कीड लागलेलं राजकारण करतायत, या राजकारणी मंडळी इथून चेतावतायत। कुठेतरी संदर्भ लागतोय का बघा, तर ते चौकशीला समोर जायला तयार आहेत। जे राजकीय लोक जे आहेत ना, त्या विषयावरती ह्याच्यावरती बिघडवायचा प्रयत्न करतात। भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावला, या हत्येमागे पूर्वनियोजित कट होता असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। तर बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे आणि कट रचून झाल्यामुळे आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे
त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात. तुम्ही ज्या व्यक्ती म्हणला तर चालेल, नेता कोण हो? त्याला नेता म्हणते, हे नेता आहे. त्याची लायकी काय, त्याची उंची काय, ते नेता आहे का कोण आहे ते मी एक अर्ध्या तासाने तुम्हाला सांगतो. तुम्ही नाव घेत नाहीये नाव घ्यायला का मी त्याचं काय ही भित्र आहे का, बीडचा वाघ आहे? केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी त्याप्रमाणे काल रात्री स्टेटमेंट केलेलं आहे, पुरवणी स्टेटमेंट, आणि त्याच्यावरती पोलीस चौकशी करतील आणि चौकशी करून जर सोनवण्यांचा त्याच्यामध्ये दोष नसेल तर त्यांना ते बाजूला काढतील, दोष असेल तर मग त्यांच्यावरती कारवाई होईल. बीड जिल्ह्याचे जे SP आहेत ते स्वतः सांगतात, स्वतः स्टेटमेंट देतात खबरदारीनं, जिम्मेदारीपूर्वक, की याच्यात सौरभ सोनवणे हा कुठंही CDRमध्ये किंवा CCTV फुटेजमध्ये नाही आहे. माझ्यावर देखील 307चा गुन्हा दाखल केला होता, परंतु जे सत्य असते ते सत्य कधी ना कधी बाहेर येते. तर धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटील यांचा जाहीर सत्कार होणार आहे. पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे आता NDAमध्ये राणा विरुद्ध निंबाळकर नव्यानं संघर्ष होणार आहे. भाजपचे राणा पाटील आता धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री पद्मसिंह पाटलांचा जाहीर सत्कार करणार आहेत. पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्यामुळे सदैव ज्यांच्या विरोधात फुटीर खासदार ओमराजेंनी निवडणूक लढवली तेच आता NDA सोबत गेल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे ओमराजे आणि भाजपचे राणा पाटील हे युती धर्मात एकत्र येतात. मात्र युती धर्म एक असला तरी मी सदैव विरोधातच राहणार असं ओमराजेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे NDAत ओमचं स्वागत आहे असं म्हणत भाजपचे राणा पाटील ओमराजेंना डिवचतायत. 6 खासदार NDA मध्ये आलेले आहेत. ओम सकट सर्व 6 खासदारांचं काल मी NDA मध्ये स्वागत केलं होतं. मी हेही म्हटलं होतं की प्रतिस्पर्धी वगैरे आता विषय राहत नाही, कारण ओमने स्वतःहून NDA मध्ये प्रवेश केलेला आहे. वडिलांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर राजकारणात आले. त्यांना आमदार आणि 2 वेळा खासदारकीची तिकीटं उद्धव ठाकरेंनी दिली. ओमराजेंचा निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा वडील पवनराजेंच्या हत्येचा असायचा. ज्या पद्मसिंह पाटील कुटुंबावर ते आरोप करायचे ते आता भाजपमध्ये आहेत. स्पेशल कोर्टाने पद्मसिंह पाटलांना हत्येच्या आरोपातून निर्दोष ठरवले. याबद्दल भाजपचे आमदार आणि पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा पाटलांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे निकालाला वर्षा कोर्टात आव्हान देऊ असं शिंदे सेनेत आल्यानंतर आपल्याला फडणवीस आणि शिंदेंनी सांगितल्याचं खासदार ओमराजे म्हणतात. पद्मसिंह पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे भाऊ देखील आहेत. थोडक्यात ओमराजे ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेत आलेले असले तरी धाराशिव जिल्ह्यात महायुतीत तणाव राहणारच असं स्पष्ट दिसतंय. राजकीय विश्लेषकांच्या मते तिसऱ्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला वाव मिळू नये म्हणून जुन्याच 2 प्रतिस्पर्ध्यांनी राजकीय स्पेस व्यापण्याचाही हा प्रयत्न असू शकतो. दरम्यान आपण भाजपच्या राणा पाटलांसोबत कधीही मांडीला मांडी लावून मंचावर बसणार नाही असं फुटलेले खासदार ओमराजे निंबाळकर म्हणतात. त्यावेळी भविष्यात जेव्हा महायुती म्हणून भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या सभा होतील तेव्हा राणा पाटील मंचावर असताना निंबाळकर त्या मंचाचा बहिष्कार करतील का, की मग जिल्ह्याच्या विकासाचं कारण देऊन हजेरी लावतील, हे पाहणंही महत्त्वाचं असेल. तर पद्मसिंह पाटील यांच्या सत्काराची बातमी खोटी असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय. कोणीतरी खोडसाळपणा करत बातमी पसरवली आहे असंही राणा जगजितसिंह पाटील यांचं म्हणणं आहे. खोडसाळपणे पसरवलं की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा काहीतरी नागरी सत्कार होणार आहे, ही बातमी अतिशय चुकीची आहे. आदरणीय डॉक्टर साहेब आता त्या परिस्थितीमध्ये नाही आहेत की ते उभं सुद्धा राहू शकतात. दुर्दैवाने हे सगळं जे घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि न्यायालयाच्या निकालातून अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्याबद्दल देखील मी अधिक आत्ता काही बोलणार नाही. वास्तव एवढंच आहे की डॉक्टर साहेबांवरती प्रचंड अन्याय झाला, खूप गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या. त्यांचा कुठला काही सत्कार वगैरे असा काही नियोजित नाहीये.
पुढच्या घडामोडीकडे. आशा भोसले यांच्या निधनाच्या शोकप्रस्तावावेळी मराठी वाचनात झालेल्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. अस्पष्ट प्रिंटमुळेच वाचन करताना माझ्याकडून चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकर म्हणाले. तर विधानसभेत असतो तर पेपरवेट फेकून मारला असता अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाहीये, ठोके मराठी नाहीये, असा माणूस तिथे बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केल्याबद्दल. 12 शोकप्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं. ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली. राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, आपली प्रतिमा मलिन होईल असं ते प्रिंट देणारे किंवा ते जे काय चुकीचे वाक्योपचार करणारे जे कोण व्यक्ती असेल त्याच्यावरती यथोचित कारवाई होणं ही गरजेची आहे. कारण ह्या सभागृहाची प्रतिमा कुठे मलिन होता कामा नये, म्हणून आपण त्याच्यावरती ठोस कारवाई कर. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली. लोहगडावरून केतन अग्रवालला मारण्याचा 2 वेळा कट रचण्यात आला होता. पहिला प्लॅन फसला होता, मात्र दुसऱ्या वेळी केतनला ढकलून देण्यात आलं अशी माहिती समोर आली. पुण्याचे प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांची लोहगड किल्ल्यावर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनंच हत्या केल्याचं उघड झालंय. केतन अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. फेब्रुवारी महिन्यात केतन अग्रवाल आणि सिया गोयलचा साखरपुडा झाला. नोव्हेंबर महिन्यात बोहल्यावर चढण्यापूर्वीच सिया आणि तिचा प्रियकर चेतननं केतन अग्रवालची हत्या केली. दरम्यान किती वेळा हत्येचा प्लॅन झाला पाहूयात. 31 मे रोजी केतन अग्रवाल आणि सिया लोहगडावर ट्रेकला गेले होते. केतन अग्रवाल ट्रेकर असल्यानं तो सियाला लोहगडावर घेऊन गेला होता. 31 मे रोजीच सियानं केतन अग्रवालला मारण्याचा कट रचला. 14 जून रोजी केतन अग्रवाल आणि सिया लोहगडावर ट्रेकला गेले. साप आल्याची भीती दाखवत सियानं केतनला ढकललं, मात्र प्रयत्न फसला. केतनला सापापासून वाचवण्यासाठी ढकलून मिठी मारून वाचवल्याचा दावाही सियानं केला. 18 जूनला वाढदिवसाचा बहाणा करून सियानं केतनला पुन्हा लोहगडावर नेलं. प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं सियानं केतनला 350 फूट खोल दरीत ढकलून दिलं. मृतदेह पाहिल्यानंतरही सियाच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नसल्यानं वडिलांना संशय आला. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 20 जूनला सियाचा वाढदिवस होता. त्यासाठी अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये 70 रूम्स बुक केल्या होत्या. पोलिसांनी जेव्हा सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरीचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासले, या तपासात दोघांच्या गुप्त प्रेमसंबंधांचा पर्दाफाश झाला. सिया आणि चेतनमध्ये 6 महिन्यात 2004 वेळा फोन कॉल झाले. दोघांमध्ये एकूण 238 तास एकमेकांशी संवाद झाला होता. घटनेच्या दिवशी सुद्धा चेतन आणि सियामध्ये फोनवरून संवाद झाला. दरम्यान पोलिसांनी आरोपी कसा शोधला तेही पाहूया. सियाचा प्रियकर चेतन चौधरी हा हुडी घालून लोहगडावर आला होता. 40 डिग्री तापमानात हुडी घालून आल्यानं पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अवघ्या 40 मिनिटात सियाचा प्रियकर चेतन गडावरून खाली आला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चेतन चौधरीला शोधून काढले. तर अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. कुणी गट बनवला असेल तर थारात देऊ नका अशी मागणी केल्याचं अनिल देसाईंनी सांगितलं. तर संविधानातील तरतुदी पाळाव्या अशी विनंती केल्याची सुद्धा माहिती अनिल देसाईंनी दिली. 6 खासदारांनी दिलेल्या पत्राची ओम बिर्ला यांच्याकडे विचारणा करण्यात आली. लोकसभा सचिवालय लवकरच पत्र जारी करणार आहे अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे. कोणी एक फॉर्मेशन केलं असेल किंवा अशा प्रकारचं हे करून आपल्याजवळ जर आले आणि आपल्याजवळ त्या प्रकारची व्यवस्था मागण्याची जर विनंती किंवा तशा प्रकारची एक यातना त्यांनी केली असेल तर त्या प्रकाराला आपण कुठलंही हे न देता, थारा न देता आम्हाला कळवावं, आमचं ऐकावं आणि त्या संदर्भातलं पत्र जे आम्ही दिलं होतं त्यावर त्यांनी आम्हाला भेटीची वेळ आज दिली होती. आम्ही त्यांना हेच नमूद केलं की संविधानामध्ये
ज्या गोष्टी आहेत संविधानातल्या तरतुदी त्या तंतोतंत पाळाव्यात आणि ते आपण पाळणारच, कारण आपण पाळताच. त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ आलंय, तर म्हटलं ते आलंय तर ते कुठं आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं हे आम्हाला कळू द्या. त्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या त्यांच्या त्या खात्यामध्ये असलेल्या अधिकारी सेक्रेटरीची वगैरे हे करून त्या याच्यामध्ये ती तरतूद असेल मी तुम्हाला देतो म्हणून एवढं आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि या बाबतीमध्ये त्यांनी संविधानाच्या चौकटीमध्येच राहून निश्चितपणे न्याय करू असं प्रकारचं आश्वासन आम्हाला. पुण्यापुढच्या घडामोडीकडे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केलेत असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून पैसे गोळा केल्याचा आव्हाड यांनी दावा केलाय. तुकाराम मुंढे सध्या अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामं धंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा आहे जर हे जास्त म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. विधान भवन परिसरात मंत्री नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली. यावेळी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची पाठ थोपटली आणि मीडिया आपल्यासाठीच थांबल्याचं म्हटलं. पाहूया. तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबले. भेट काय ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो. असं नको. आता तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल. आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल. त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावर तो प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे.